Hello students, today's lecture we will discuss about Nyctegaceae family. तर Nyctegaceae फॅमिली, तर ह्या फॅमिलीचं आपण एक्झाम्पल म्हणून मिराबिलिस जलापा म्हणजेच गुलबक्षी किंवा मग बोगनविलिया कागदी फूल हे जे प्लांट आहे हे आपण त्याचं एक्झाम्पल म्हणून काय करतो यूज करतो. तर त्याच्यामध्ये 34 जेनेरा अँड 550 स्पीसीज वर्ल्ड वाईड, म्हणजे पूर्ण जगामध्ये आत्तापर्यंत 34 जाती आणि 450 प्रजाती आत्तापर्यंत काय झालेल्या आहेत, अव्हेलेबल झालेल्या आहेत किंवा ऑब्झर्व करून त्याचं रेकॉर्ड केलेलं आहे. देन 6 जेनेरा अँड 14 स्पेसीज इन इंडिया, तर त्यापैकी 6 जाती आणि 14 प्रजाती इन इंडिया म्हणजे भारतामध्ये काय झाल्या आहेत आत्तापर्यंत अव्हेलेबल झालेल्या आहेत, मेंटेन केले गेले आहेत. देन नेक्स्ट सिस्टमॅटिक पोझिशन, मग त्या प्लॅन्टची सिस्टमॅटिक पोझिशन किंवा त्याचं कॅरेक्टरायझेशन काय आहे हे आपण बघूया. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे डिव्हिजन इज अ फेनोरोगॅम्स मीन्स फेनोरोगॅम्स इज अ नथिंग बट द फ्लावरिंग प्लांट्स. देन ॲड सीड पिअरिंग प्लांट्स. देन क्लास डायकॉटिलिडॉन्स. तर डायकॉटिलिडॉन्स म्हटल्यानंतर तिथं व्हेनेशन ऑब्वियसली रेटिक्युलेट व्हेनेशन अँड फ्लावर्स आर पेंटॅमेरस मीन्स 5 petals are present in this flower. Then subclass Gamma-petali. Gamma means fuse and petals means petals are fused one another. Then नंतर कॅरेक्टर्समध्येच काय सांगितलं आहे, पेटल्स आर युनायटेड. मग पेटल जर फ्री असतील तर आपण त्याला पॉलीपेटॅलस असं म्हणतो आणि पेटल जर फ्यूज असतील दॅट इज ए गॅमा पेटॅलस. देन स्टॅमेन्स आर एपिपेटॅलस. एपिपेटॅलस म्हणजेच काय, जे स्टॅमेन्स आहे ते पेटल्सलाच म्हणजे ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्यालाच काय असतील ते जॉईंट असतील, अटॅच असतील, म्हणून त्याला एपिपेटॅलस असं म्हटलेलं आहे. देन सिरीज आर कर्वेम्ब्री. त्याच्यामध्ये त्याच कॅरेक्टर सांगितले स्टॅमेन्स ॲज मेनी ॲज पेरियांत लोब्स. आता इथं पेरियांत हा जो वर्ड आहे किंवा पेरियांत ही जी कन्सेप्ट आलेली आहे, पेरियांत म्हणजेच काय, कॅलिक्स अँड करोला आर जॉईंट वन अनदर, म्हणजे ते काय होत नाहीत, एकमेकांपासून सेपरेट होत नाहीत, त्यांच्यातमध्ये जॉईनिंग असते, त्यालाच पेरियांत असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट फॅमिली. मग फॅमिली आपण काय बघत आहोत, निक्टेगनेसी फॅमिली. त्याचं एक्झाम्पल जे आहे ते फ्लोरल डायग्रॅमच्या वेळेस सांगितलेलं आहे. एक्झाम्पल इज अ मिराबिलिस जलापा हे सांगितलेलं आहे. पण बोगनविलिया आपण हे काय करतो, आपण जनरली एक्झाम्पल तिथं घेऊ शकतो. त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स. आता कॅरेक्टर्स म्हटल्यानंतर त्याचे व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स अँड फ्लोरल कॅरेक्टर्स. आता व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरमध्ये फर्स्ट जे आहे ते आहे हॅबिट. मग त्या प्लॅन्टची हाईट किती आहे किंवा ते प्लॅन्ट कोणत्या कंडिशनला आपल्याला ऑब्झर्व होतं. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे हर्ब, श्रब अँड रेअरली स्मॉल ट्रीज. म्हणजे स्पेसीज जी असेल डेव्हलप झालेली ती स्पेसीज आपण स्टडीसाठी घेतली. तर आता फॉर एक्झाम्पल आपण बोगनविलिया जर घेतली तर ते स्मॉल ट्री असं आपण त्याला म्हणू शकतो किंवा श्रबी इन नेचर. देन मिराबिलिस जलापा ही जर घेतली मग श्रबी किंवा हर्ब इन नेचर. ओके. देन स्टेम इज अ हर्बॅशियस, वुडी, एरियल, इरेक्ट अँड ब्रांच. ओके. मग हर्बॅशियस, देन वुडी, मग कशा आहे ते स्ट्रिक्ट आहे. त्याच्यानंतर इरेक्ट म्हटल्यानंतर इलॉंगेट आहे. ब्रांच, त्याला ब्रांचिंग आहे. सिलेंड्रिकल विथ सोलन ॲट द नोड्स, मग त्याला नोड्स आणि इंटरनोड्स हे जे पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल नोड्स आणि इंटरनोड्सचं एक्झाम्पल जर आपल्याला बघायचं असेल तर शुगर केन ही जी प्लांट आहे त्याच्यामध्ये नोड्स आणि इंटरनोड्स आपल्याला ऑब्झर्व झालेले दिसून येतात. मग त्याच टाईपमध्ये काय, याच्यामध्ये त्याच्या स्टेमवरती नोड्स आणि इंटरनोड्स आपल्याला ऑब्झर्व होतील. पण जिथे नोड आहे, ज्या पॉईंटवरती किंवा ज्या स्पेसमध्ये नोडचं डेव्हलपमेंट झालेलं आहे तिथं तेवढा भाग काय झालेला असेल, सोलन झालेला असेल, फुगलेला असेल. ओके. देन नेक्स्ट लिव्ज आर एक्स स्टिप्युलेट, अपोजिट, सिम्पल, रेटिक्युलेट व्हेनेशन. आता एक्स स्टिप्युलेट म्हणजेच काय, लिव्जच्या खालच्या साईडला जर आउटग्रोथ आलेली असेल त्याच्या पेटिओलच्या बॉटम साईडला तर त्याला स्टिप्युलेट असं आपण म्हणतो. आणि जर आउटग्रोथ त्याची ॲबसेंट असेल दॅट इज कॉल्ड एज एक्स स्टिप्युलेट लिव्ज. देन अपोजिट म्हणजेच काय, अपोजिट मॅनरमध्ये काय झाले असेल, त्याची अरेंजमेंट झालेली असेल. सेंट्रल ॲक्सिस असेल, सेंट्रल ॲक्सिसच्या साईड बाय साईड अपोजिटला काय झालेलं असेल, अरेंजमेंट झालेली असेल. फॉर एक्झाम्पल कॅलट्रॉपिस प्रोसेरा किंवा मग गवा ही जी प्लांट आपण जर बघितली तर त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला अपोजिट जी अटॅचमेंट आहे किंवा अपोजिट जी डेव्हलपमेंट आहे लिव्हची ती आपल्याला ऑब्झर्व होते. देन इन्फ्लोरेसन्स इज ए नथिंग बट द बंच ऑफ फ्लावर्स. मग इन्फ्लोरेसन्सचा कोणता टाईप याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्व होतं, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सायमोज अँड बायपॅरस. आता बायपॅरस अँड सायमोज ॲक्च्युअल काय आहेत हे आपण बघूया. आता इन्फ्लोरेसन्सचा टाईप आपण काय सांगितलं, सायमोज अँड बायपॅरस इन्फ्लोरेसन्स.
त्याच्यामध्ये फर्स्ट जे आहे, आता इथं सिम्पल साईम हे जे सांगितलेलं आहे, आता सिम्पल साईम किंवा सायमोज त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, एक सेंट्रल ॲक्सिस आहे, सेंट्रल ॲक्सिसवरती ओल्ड फ्लावर मिडलला काय होतं डेव्हलप होतं आहे आणि साईड बाय साईड किंवा लॅटरल साईडला यंग फ्लावर काय होतात त्याच्या बेसला अटॅच होतात किंवा फॉर्मेशन झालेले आपल्याला ऑब्झर्व होतात. त्यानंतर बायपॅरसमध्ये काय सांगितलं, एक सेंट्रल ॲक्सिस आहे आणि त्याच्या लॅटरल साईडला सेकंडरी काय होतात आपल्याला ब्रांचेस किंवा सेकंडरी ॲक्सिस फॉर्मेशन झालेले असतात आणि त्याच टाईपमध्ये काय होतं सेंट्रल ॲक्सिसला मिडलला ओल्ड फ्लावर आणि साईड बाय साईड त्याच्या लॅटरल साईडला यंग फ्लावरचं काय झालं आहे डेव्हलपमेंट झालेलं आहे. दॅट इज अ बायपॅरस टाईप ऑफ इन्फ्लोरेसन्स. देन फ्लावर आर बायसेक्शुअल, complete actinomorphic, hypogynous, rarely unisex. तर बायसेक्शुअल म्हटल्यानंतर मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन किंवा अँड्रोशियम अँड गायनोशियम आर प्रेझेंट. कंप्लीट म्हणजे तेच. देन ॲक्टिनोमॉर्फिक, आता ॲक्टिनोमॉर्फिक म्हणजेच काय, फ्लावर्स आर कट इन एनी अँगल अँड डिव्हायडेशन इन सेम पार्टिशन. म्हणजेच काय होतं, जर फ्लावर आपण कोणत्या पण अँगलमध्ये जर कट केलं तर त्याचं काय होतं सेम पार्टमध्ये काय होतं डिव्हायडेशन होतं, त्यालाच ॲक्टिनोमॉर्फिक असं म्हटलेलं आहे. देन हायपोगायनसमध्ये काय होतं आहे, ओव्हरी वरच्या साईडला जाते आणि ओव्हरीच्या बॉटम साईडपासून काय होतं आहे फ्लोरल व्हर्लची जी अरेंजमेंट असेल तिथून काय होते अरायझेशन होतं आहे. फॉर एक्झाम्पल ते आपण बघूया. हायपोगायनस टाईप ऑफ ओव्हरी किंवा हायपोगायनस ऑफ कंडिशन. त्याच्यामध्ये बघा ओव्हरी वरच्या साईडला आहे आणि ओव्हरीच्या बेसल रिजनला काय झाले फ्लोरल व्हर्लची अरेंजमेंट झालेली आहे. म्हणजेच अँड्रोशियम, पेटल्स अँड कॅलिक्स हे ओव्हरीच्या बॉटम रिजनपासून अराईज झालेले आहे, म्हणून त्याला हायपोगायनस असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट पेरियांथ. आता स्टार्टिंगलाच आपण त्याच्या कॅरेक्टरायझेशनमध्ये किंवा सिस्टमॅटिक पोझिशनमध्ये पेरियांथ हे काय आहे सांगितलेलं आहे. पेरियांथ म्हणजेच काय, कॅलिक्स अँड करोला एकमेकांपासून काय होत नाहीत सेपरेट होत नाहीत, त्यालाच पेरियांथ असं म्हटलेलं आहे. मग पेरियांथला जसं कॅलिक्सला आपण सेपल्स म्हणतो, करोलाला पेटल्स म्हणतो, तसं दोन्ही एकत्र असतील तर त्याला टेपल्स असं म्हटलेलं आहे. मग टेपल्स आर 5 इन कंडिशन. देन गॅमोफायलस, गॅमो मीन्स फ्यूज, फायलस मीन्स पेरियांथ. देन ट्युब्युलर लोअर पार्ट ऑफ ट्यूब परसिस्टंट अँड सराउंडिंग फ्रूट. म्हणजेच काय होतं आहे, परसिस्टंट आहेत म्हणजे ज्यावेळेस फ्रूट डेव्हलप होतं, फ्रूट डेव्हलप झाल्यानंतर मॅच्युअर झाल्यानंतर पूर्ण ते मॅच्युरिंग कंडिशनला गेल्यानंतर त्याचे जे कॅलिक्स करोला जे आहेत पेरियांथ हे काय होतात त्याला अटॅच असतात, ते एक सेपरेट होत नाहीत, म्हणून परसिस्टंट म्हणजेच काय कॉन्स्टंट इन कंडिशन्स. देन अँड्रोशियम इज अ मेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. 3 or 5 अँड 5 or 10 म्हणजेच काय 3 ते 5 किंवा 5 ते 10 एवढ्या पेअरमध्ये किंवा एवढ्या नंबरमध्ये काय होतील अँड्रोशियम ऑब्झर्व होतील किंवा 10पेक्षा जास्त पण असू शकतात ऑर मोर. देन डायथिकस अँड बेसिफिक्स ऑर डॉर्सिफिक्स. मग डायथिकस म्हणजेच काय 2 लोब असतील. देन डॉर्सिफिक्स अँड बेसिफिक्स म्हणजे बेस रिजनला काय असेल फिक्स झालेलं असेल कनेक्टिव्ह, आणि डॉर्सी म्हणजेच काय डॉर्सल कंडिशनला सुद्धा काय झालेला असेल तो फिक्स झालेला असेल किंवा त्याला अटॅच असेल, ते आपण बघूया. इट इज अ बेसिफिक्स टाईप्स ऑफ अँथर. म्हणजेच काय त्याच्या बेसल रिजनला हे त्याचे लोब्स आहेत, डायथिकस 2 लोब्स, मग त्याच्या बेसल रिजनला काय आहेत हे कनेक्टिव्ह त्याला अटॅच आहे, म्हणून त्याला बेसिफिक्स असं म्हटलेलं आहे. आता डॉर्सिफिक्स. मग डॉर्सिफिक्स म्हणजेच काय त्याच्या डॉर्सल साईडला काय असेल त्याची अटॅचमेंट असेल, कनेक्टिव्ह त्याचे कर्व झालेले असेल आणि डॉर्सल रिजनला कनेक्टिव्ह अटॅच असेल, म्हणून त्याला डॉर्सिफिक्स असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट गायनोशियम इज अ फील्ड रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर. मोनोकार्पिलरी सिंगल गायनोशियम त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल. ओव्हरी सुपेरियर अँड बेसल प्लासंटेशन, ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल अँड नेक्टर डिस्क प्रेझेंट. म्हणजेच आपल्याला त्याच्यामध्ये सुपेरियर ओव्हरी ऑब्झर्व होईल. बेसल प्लासंटेशन, तर बेसल प्लासंटेशन म्हणजेच काय ते बेसल रिजनला अटॅच असेल, ते आपण आता बघूया. आणि ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल म्हणजेच काय ते पण बघूया. इट इज ए बेसल टाईप ऑफ प्लासंटेशन. म्हणजेच काय हा पूर्ण ओव्ह्यूल आहे, ओव्ह्यूल आणि हा त्याचा लोक्यूल आहे. मग त्या लोक्यूलमध्ये हा ओव्ह्यूल काय आहे बेसल रिजनला अटॅच आहे, बेसल रिजनला अटॅच आहे म्हणून त्याला बेसल प्लासंटेशन असं म्हटलेलं आहे. दे नेक्स्ट ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल. मग ॲनाट्रॉपस ओव्ह्यूल जे आहे ते स्ट्रक्चर समोर आहे, त्याच्यामध्ये काय चला झाले एंड जे आहे ते
टॉप रिजनला आहे आणि मायक्रोपायलर एंड जे आहे ते बॉटम रिजनला आहे. ओके, हे त्याच्यामध्ये डिफरन्स आहे अनाट्रॉपस ओव्ह्यूलमध्ये. देन फ्युनिकल अटॅच टू दी नियर टू दी मायक्रोपायलर एंड. देन इंटोगमेंट्स इज द आउटर कवरिंग ऑफ दी ओव्ह्यूल्स. देन न्यूसेलस इज द इनर पार्ट किंवा न्यूसेलसमध्ये काय होते जी डेव्हलपमेंट होते. देन एम्ब्रिओ सॅक इन मायक्रोपायलर एंड थ्रोट रिजन्स. त्याच्यामध्ये अँटीपोडल सेल्स, सिनर्जिड्स आणि न्यूक्लियस सेल्स एक सेल्स तिथं डेव्हलप होतात. ओके, दॅट इज अ अनाट्रॉपस ओव्ह्यूल. देन फ्रूट, नट ऑर अकेन टाईप. ओके, आता नट अँड अकेन टाईप जे आहे ते आपण तर नट म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल ग्राउंड नट जे आहे त्याला आपण नट असं म्हणतो नाही का. मग त्याचं जे असं फ्रूट आहे त्या टाईपमध्ये काय त्याची फ्रूटची डेव्हलपमेंट झालेली असेल या मिराबिलिस जलापा प्लॅन्टची. आता ऑलरेडी ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ओके, अकिन मग हे जे आहे ते आपण बघूया. ॲक्च्युअल या टाईपमध्ये काय होतं ते फ्रूटची डेव्हलपमेंट झालेली आहे, त्यालाच अकिन टाईप ऑफ फ्रूट असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट पार्ट, फ्लोरल फॉर्म्युला अँड फ्लोरल डायग्रॅम. आता फ्लोरल फॉर्म्युला अँड फ्लोरल डायग्रॅम जे आहे ते आपण सोबतच एक्सप्लेन करूया. त्याच्यामध्ये फर्स्ट काय सांगितलं, ब्रॅक्टिएट. तर फर्स्ट BR म्हणजेच काय, ब्रॅक्टेड. फ्लावरला ब्रॅक्ट आहे. ओके, ही खाली आपण ब्रॅक्ट दाखवलेली आहे. देन ॲक्टिनोमॉर्फिक म्हणजेच काय, कोणत्या पण अँगलमध्ये ते आपण कट केल्यानंतर ते सेम पार्टिशनमध्ये डिव्हायडेशन होतं, त्यालाच ॲक्टिनोमॉर्फिक असं म्हटलेलं आहे. देन बायसेक्शुअल. आता अँड्रोशियम आणि गायनोशियम बोथ सेक्स ऑर्गन आर प्रेझेंट इन दिस फ्लावर, दॅट इज कॉल्ड एज अ बायसेक्शुअल फ्लावर. पेरियांत. पेरियांत मीन्स व्हॉट, कॅलिक्स अँड करोला आर जॉईन वन अनदर, नॉट सेपरेटेड वन अनदर. ओके, म्हणजेच काय, कॅलिक्स पाकळ्या आणि त्याचे खाली जो ग्रीन कलरचा जो पार्ट असेल ती काय एकमेकांना जॉईंट आहेत, त्यालाच पेरियांत किंवा टेपल्स असं आपण म्हणतो. मग त्यांची कंडिशन किंवा किती नंबरमध्ये ते असू शकतात, 3 to 5 और 5 to 10 या नंबरमध्ये काय असेल त्यांची जॉईनिंग असू शकते. जे स्पेसिस वाईज काय असेल ते डिफरंट असेल. देन अँड्रोशियम 5 इन कंडिशन, इथं आपण अँड्रोशियम 5 नंबरिंगमध्ये दाखवलेलं आहे. देन गायनोशियम सिंगल म्हणजेच मोनोकार्पेलरी असं आपण म्हटलेलं होतं. त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, सुपेरियर. सुपेरियर म्हटल्यानंतर त्याच्या जीच्या बॉटम साईडला आपण काय करतो, अंडरलाईन करतो, दॅट इज अ हायपोगायनस ओव्हरी. देन एक्झाम्पल मिराबिलिस जलापा. देन लास्ट पार्ट इज अ इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. फर्स्ट इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे, मग त्याच्यामध्ये काय सांगता येते आपल्याला, ऑर्नामेंटल पर्पज आणि मेडिसिनल पर्पज हे आपण कॉमनली सांगू शकतो. मग त्याच्यामध्ये फर्स्ट त्याचा इम्पॉर्टन्स काय सांगता येईल, इट इज अ यूज टू अस्थमा, जॉन्डिस अँड अँटीडोट टू स्नेक व्हेनम. म्हणजेच काय, अस्थमा हे क्युअर करण्याचं काम करतं. देन जॉन्डिससाठी पण क्युअर म्हणून ते काम करतं. देन अँटीडोट स्नेक व्हेनम, ज्यावेळेस आपल्याला सर्पदंश झालेला असेल तर त्याला अँटीडोटचं फंक्शन हे प्लॅन्ट्स काय करतात, प्ले करतात. देन कंट्रोल इन्फ्लामेशन. देन ऑर्नामेंटल युजेस, मी आधीच काय सांगितलं त्याचं, ऑर्नामेंटल पर्पज आणि मेडिसिनल पर्पज हे दोन्ही पण काय त्याचे कॉमन यूज आहेत किंवा आपण कॉमनली ते सांगू शकतो. मग त्याच्यामध्ये परत काय केलं, डिव्हायडेशन केलं आहे. मग मेडिसिनल पर्पजसाठी आपण त्याचं अस्थमा, जॉन्डिस अँड अँटीडोट टू स्नेक व्हेनम हे त्याला सांगू शकतो. कंट्रोल इन्फ्लामेशन हे पण सांगू शकतो. आणि ऑर्नामेंटल म्हणजेच काय, गार्डनिंग पर्पजसाठी आपण त्याला यूज करू शकतो.